श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी आषाढी एकादशी निमित्त ही रांगोळी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करत आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला 2 रेषा ओढून मग मध्ये रांगोळी फिल करून घ्यायची आहे. ऑरेंज किंवा चॉकलेटी कलर आपण घेऊ शकतो आणि खाली असं दुसऱ्या कलरने बॉर्डर फिल करून घ्यायची आणि तुळशी वृंदावनला जसे साईडला थोडंसं उंच हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मध्यभागी आपण एक स्वस्तिक हाताने काढू शकतो किंवा अशा टेन्सिलने टाकू शकतो. त्याच्यानंतर त्याला मोरपंखी कलरने बॉर्डर करून घ्यायची आणि पेनाने त्याला सर्क्युलर डिझाईन देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला तुळशी काढायची आहे. त्याच्यासाठी अशा स्टेम्स काढून घ्यायच्या त्याच्या आणि मग पानांसाठी ग्रीन कलर टाकून घ्यायचा आणि पेनाने त्याला पानासारखा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बाजूला आपण बॅकग्राऊंडसाठी खाली थोडासा रंग टाकून घ्यायचा. आम्ही आकाशी रंग टाकलेला आहे. तो चांगला व्यवस्थित फिल करून घ्यायचा. त्याच्यानंतर बॉर्डर्स क्लीन करून घ्यायच्या आहेत. मी स्केलच्या साहाय्याने केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मध्ये मग आपल्याला रामकृष्ण हरी नाव लिहायचं आहे, तर ते पेनाने मी पहिले लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर पांढऱ्या रांगोळीने त्याच्यावरती काढून घेतलं आहे. अशा पद्धतीने रामकृष्ण हरी हे नाव आपण इथे रांगोळीवर काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग साईडला आपण अशी बॉटलच्या साहाय्याने डॉट्स टाकून घेणार आहोत, ज्याच्याने त्याची बॉर्डर छान दिसेल. मग ही पूर्ण बॉर्डर काढून झाल्यावरती ही दुसरी रांगोळी आहे. म्हणजे तुळशी वृंदावन तेच ठेवलं आहे, फक्त बॅकग्राऊंड चौकोनीमध्ये घेतलेलं आहे आणि वरती झेंडूची फुलं काढून घेतलेले आहेत. आणि साईडला खालच्या साईडला आपण नाव काढून घेणार आहोत, विठू माऊली अशा पद्धतीने. आणि याच्यानंतर मग साईडला पण